1500 रुपये आणि 3000 रुपये आज सुरू झाले। लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी आनंदाची अपडेट, 1500 रुपये आणि 3000 रुपये आज सुरू झाले। बघा आता 1500 रुपये ज्यांना रेग्युलर पहिले सर्व हप्ते मिळालेले आहेत त्यांना 1500 रुपये आलेले आहेत आणि ज्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता आला नव्हता काही कारणास्तव तर त्यांना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये पण आले आणि प्लस मे महिन्याचे 1500 रुपये पण आले। असे टोटल बाकीच्या बहिणींना 3000 रुपये आले। काही बहिणींना 3000 रुपये आले आणि काही बहिणींना 1500 रुपये आले। तर ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा आणि ज्यांना अजूनपर्यंत आले नसतील त्यांनी नो टाईप करा किंवा नाही म्हणा। ओके, तर सर्वांना पैसे येणे सुरू झालेले आहे। सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी। बघा तुम्हाला जरी अजून पैसे आले नसतील तर नाही म्हणा कमेंट बॉक्समध्ये, तर तुम्हाला आज किती वाजता पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे ज्यांना आले नसतील त्याबद्दल तुम्हाला माहिती भेटणार आहे। तसेच बाकीच्यांना आलेले आहेत तर त्यांनी यस टाईप करा। सर्वात मोठी अपडेट सुरुवात झालेली आहे, पैसेने सुरू झालेले आहे, त्याबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेऊया। तसेच आज रोजीच्या टॉप बातम्या, कामाच्या बातम्या पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चला तुम्हाला सर्व माहिती मी आता सांगतो। आपण रोज वाट बघत होतो की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, रोज आपण वाट बघत होतो परंतु पैसे काही येत नव्हते। तर अखेर तुमची प्रतीक्षा संपली। आता काही टेन्शन घेण्याचं कारण नाही, कारण पैसे येणे सुरू झाले। सर्वांसाठी महत्त्वाची माहिती आहे आणि बघा आजच्या ज्या ताज्या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत त्या पण तुम्ही जाणून घ्या। महत्त्वाच्या बातम्या आहेत बरं, सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाच्या टॉप बातम्या आज रोजीच्या। हे बघा तुम्हाला माहितीच आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसोबत ताज्या बातम्या पण मी तुम्हाला सांगत असतो। डेलीच्या रोजच्या म्हणजे आज काय कामाच्या महत्त्वाच्या बातम्या आहेत, कोणत्या महत्त्वाच्या आजच्या बातम्या आहेत, त्या टोटल ज्या बातम्या असतात 2-3 बातम्या, 3-4 बातम्या, त्या बातम्या मी तुम्हाला सांगत असतो। तर आज आपण 4-1 बातम्या बघणार आहोत महत्त्वाच्या बातम्या आणि पहिल्या आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती जाणून घेऊया। तर बघा सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, पैसे येणे सुरू झालेला आहे, त्यामुळे भरपूर बहिणी खुश आणि महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाची अपडेट देखील आहे। अपडेट लाडक्या बहिणींनो अपडेट पण तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत। चला सर्व सांगतो तुम्हाला आता। हे बघा आता जे काही ग्राहक केंद्र आहे, आता काही जण ग्राहक केंद्रावरती पैसे काढतात तर काही जण बँकेत जाऊन पैसे काढत असतात। तर आता बँकेत आणि ग्राहक केंद्रावरती तुम्हाला भरपूर गर्दी पाहायला भेटणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा जो काही 11वा हप्ता होता या महिन्याचा, मे महिन्याचा हप्ता तो सुरू झालेला आहे आणि आता बँकेत आणि ग्राहक केंद्रावरती तुफान गर्दी आपल्याला पाहायला भेटणार आहे बहिणींनो। तसेच महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। शेतकरी बंधूंसाठी काही महत्त्वाचे अपडेट आहेत किंवा अजून ज्या महत्त्वाच्या आहेत, पावसासंदर्भात अपडेट आहेत, या ज्या महत्त्वाच्या आजच्या टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या पण मी तुम्हाला सांगतो। आता बघा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, एवढी माहिती तुम्हाला कोणीच सांगत नाही, मीच तुम्हाला सांगत असतो। आपल्या चॅनलवर तुम्हाला अशी माहिती दिली जाते की तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर कुठेच भेटत नाही पाहायला, फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती मिळत असते। त्यामुळे तुम्ही सर्वजण आपले व्हिडिओ ना शेवटपर्यंत पूर्ण बघत चला। आता आपण सर्व माहिती ते जाणून घेऊया। माझी विनंती आहे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या। चला आता आपण माहिती जाणून घेऊया। खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी, अखेर मे महिन्याचा हप्ता सुरू झाला। 1500 रुपये आले, 3000 रुपये आले। सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वप्रथम मी तुम्हाला सांगत आहे। चला आता आपण इथून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण आता जाणून घेणार आहोत। तुम्ही सर्वांनी व्हिडिओ इथून पूर्ण बघा तरच तुम्हाला अपडेट समजेल आणि ज्यांना कोणाला पैसे आले नाहीत त्यांनी व्हिडिओ तर पूर्णच बघा, तरच तुम्हाला माहिती मिळणार आहे, तरच तुम्हाला माहिती समजेल। चला आता आपण सर्व माहिती जाणून घेऊया आणि आजच्या ताज्या बातम्या पण आपण समजून घेणार आहोत। हे बघा लाडकी बहीण योजना
जेव्हापासून सुरू झालेले आहे तेव्हापासून योजनेचे पैसे बरोबर तुमच्या खात्यात जमा होत आहे, परंतु काही 1-2 महिन्यापासून आपण बघत आहोत की थोडे पैसे लेट येत आहेत, टाईमवरती पैसे मिळत नाही आहेत. त्यामुळे तुम्ही त्यासाठी थोडं टेन्शन पण घेत असाल, परंतु काही टेन्शन घेऊ नका, पैसे तुमचे बरोबर खात्यात तुमचे जमा होऊन जातात, काही टेन्शन नाही. आणि बघा, भरपूर बहिणी अपात्र देखील होत आहेत. अपात्र का होत आहेत तुम्हाला माहितीच आहे. सर्व छाननी प्रक्रियेमध्ये कागदपत्र चुकीचे असतील किंवा योजनेत बसत नाही तरी पण लाभ घेत असतील, म्हणजे 4 चाकी वाहन असेल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, तर अशा बहिणींना योजनेतून बाहेर काढण्यात आलं आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. ओके, हे तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही. परंतु जी महत्त्वाची अपडेट आहे ना आता ती तुम्ही समजून घ्या. इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय दमदार महत्त्वाची माहिती आहे. चला तर मग आता तुम्हाला इथून सर्व माहिती नॉनस्टॉप बघायची आहे. तुम्हाला इथून मी आता सर्व माहिती सांगतो, सिंपल भाषेत, सोप्या भाषेत, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला आता सर्व माहिती मी सांगतो. बघा आता महत्त्वाची अपडेट. बघा, राज्यात सुपरहिट ठरलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेतून महिलांना सरकारकडून आर्थिक आधार मिळतो. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1500 रुपये जमा होतात. एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाला होता. पहा माहिती काय आहे. जो एप्रिल महिन्याचा हप्ता होता ना, एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यात मिळाला होता. म्हणजे लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला 2 मे ते 3 मे दरम्यान या 2 तारखेमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊन गेले होते एप्रिल महिन्याचे. तर एप्रिल महिन्याचे पैसे आल्यानंतर सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या. त्यानंतर सर्वजण आता मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत. तर मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात जी अपडेट आहे ती बघा आता. पण मे महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे, एक मोठी माहिती समोर आलेली आहे. ती माहिती बघा आता. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बघा, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी शासनाच्या वित्त विभागाने अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवला आहे. मे महिन्याच्या हप्त्यासाठी 335 कोटी 70 लाख रुपयाचा निधी आदिवासी विकास विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे वळवण्यात आला आहे. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतील अशी माहिती समोर आलेली आहे. बघा, सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहिणींना तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याच्या हप्त्याची. तर बघा, मे महिन्याच्या हप्त्यासाठी बघा, मे महिन्याच्या हप्त्यासाठी किती निधी आलेला आहे. 335. हे बघा, 335. एक मिनटं, तुम्हाला व्यवस्थित मी सांगतो. मे महिन्याच्या हप्त्यासाठी 335 कोटी 70 लाख रुपये एवढे पैसे मे महिन्याच्या हप्त्यासाठी निधी जाहीर करण्यात आलेला आहे. आता पैसे येणे सुरू झालेलं आहे. कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे मोबाईलचे SMS चेक करत राहा बहिणींनो. ओके, मोबाईलचे SMS चेक करत राहा. पुढील अपडेट बघा आता, खुशखबर. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. तर SMS चेक करत राहा. तुम्ही तुमच्या मोबाईलचे SMS चेक करत राहा, कारण 335 कोटी 70 लाख रुपये जे आहेत, हे बघा, 335 कोटी 70 लाख रुपये एवढा निधी जो आहे तो या मे महिन्याच्या हप्त्यासाठी जाहीर करण्यात आला आणि लवकरच महिलांच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही मोबाईलचे SMS चेक करत राहा. SMS चेक करत राहा. अचानकपणे कोणत्या क्षणी
तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. पुढे बघा, महायुती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. पात्र महिलांना योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी रक्कम 1500 वरून 2100 रुपये वाढवण्याचं आश्वासन सरकारमधील नेत्यांकडून करण्यात आलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतरही ही वाढ अजून अंमलात आलेली नाही. बघा, सांगितलं जात होतं की जे काही पैसे आहेत 1500 वरून आम्ही 2100 रुपये करू, परंतु सध्या 2100 रुपये तुम्हाला मिळणार नाही. 2100 रुपये संदर्भात काही निर्णय अजून झालेला नाही. पुढे चालून 2100 रुपये तुम्हाला मिळतील. आता सध्या तरी 2100 रुपये संदर्भात काहीच अपडेट नाही. पुढे बघा, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आहे. बघा, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 31 मेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर मे महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात येणार आहे. तर 31 तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जातील. त्यामुळे सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही फक्त चेक करत राहा, SMS चेक करत राहा. 31 तारखेपर्यंत, 31 तर नाही तर 30 तारखेपर्यंत पैसे येऊन जातील. ओके, तर 31 मेपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जातील. ज्यांना आलेले नसतील त्यांना 31 तारखेपर्यंत येऊन जातील. परंतु सुरुवात झालेली आहे. हळूहळूपणे सर्व जिल्ह्यात आता पैसे येतील. हळूहळूपणे सर्व तालुक्यात पैसे येतील, गावात पैसे येतील, सर्व बहिणींच्या खात्यात पैसे येतील. त्यामुळे आता तुम्ही फक्त SMS चेक करत राहा, कारण पैसे आल्यावर तुम्हाला SMS येतो. बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचे जेव्हा पैसे येतात ना, तेव्हा तुम्हाला SMS येतो. त्यामुळे सर्वांनी मोबाईलच्या SMSकडे लक्ष द्या. पैसे कोणत्याही क्षणात तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. सर्वात मोठी आनंदाची अपडेट, काही बहिणींना 3000 रुपये येतील, तर काही बहिणींना 1500 रुपये येणार आहेत. ही सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी. तर चेक करत राहा मोबाईलचे SMS. कोणत्याही क्षणात लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. आलं तुमच्या लक्षात? चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आपण जाणून घेतली, सर्व माहिती आपण समजून घेतली. चला, आता आपण आज रोजीच्या ताज्या बातम्या, कामाच्या बातम्या ज्या आहेत त्या ताज्या बातम्या आपण बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्यासाठी ज्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. बघा आता ताज्या बातम्या. बातमी नंबर 1 तुम्ही बघू शकता. तर पहिली बातमी आपण इथे बघणार आहोत आता. तर नमो किसान योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार त्या संदर्भात बातमी आहे. बघा, आता तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात, बरोबर. तर पहिली बातमी शेतकरी बंधूंसाठी आहे, शेतकरी भावांसाठी आहे. पहिली बातमी समजून घ्या, महत्त्वाची बातमी आहे. तर पुढील महत्त्वाच्या टॉप बातम्या आपण सर्वसामान्य नागरिकांसाठी बघणार आहोत. महत्त्वाच्या बातम्या, महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतलेले आहेत सर्वसामान्य जनतेसाठी. तर नमो किसान योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार या संदर्भात जी माहिती आहे ती माहिती आपण पहिली इथे बघणार आहोत. हे बघा, तर तुम्ही बघू शकता, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 3 सन्मान हप्ता, एकूण रक्कम 6000 रुपये प्रतिवर्षी लाभ देयक आहे. बघा, 6000 रुपये तुम्हाला दर वर्षाला मिळतात, म्हणजे 2-2 हजार रुपयाचा तो हप्ता असतो PM किसान योजनेचा, बरोबर. तर राज्यात दिनांक 9 मे 2025 अखेर एकूण 123.78 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. बघा, 9 मे रोजी ही नोंदणी झालेली आहे. 123.78 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी PM किसान योजनेचा पात्र लाभार्थ्यांना वार्षिक रुपये 6000 रुपये 3 सन्मान हप्त्यांमध्ये लाभ देण्यासाठी राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात सुरू केलेली आहे. बघा, ज्याप्रमाणे PM किसान योजनेचे पैसे मिळतात 6000 रुपये, त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये तुम्हाला मिळतात. म्हणजे राज्याचे आणि केंद्राचे 6,000 रुपये, टोटल 12,000. तर बघा, दिनांक 9 मे 2025 अखेर एकूण 93.09 लाख शेतकऱ्यांना 1 ते 6 हप्ते एकूण रुपये 11,130.45 कोटी लाभ अदा केलेला आहे. तसेच माहे एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीमधील PM किसान योजनेचा 20वा हप्त्याचा लाभ अदा होणाऱ्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता अदा करण्यात येणार आहे. ओके, तर 20वा जो हप्ता आहे PM किसान योजनेचा तो देखील आता सुरू होणार आहे आणि नमो शेतकरीचा 7वा हप्ता देखील अदा करण्यात येणार आहे त्यासोबत.
तर ही सर्वात महत्त्वाची अपडेट नमो किसान नमो शेतकरी योजनेसंदर्भात होती. चला, ही बातमी तुम्हाला समजली, पहिली बातमी. आता दुसरी बातमी बघा. बातमी नंबर 2 आहे पावसासंदर्भात. हे बघा, मान्सून आला रे, 16 वर्षानंतर नवा विक्रम महाराष्ट्रात या तारखेला पोहोचणार. आता तुम्ही सर्वीकडे बघतच आहात, वातावरणामध्ये केवढा मोठा बदल झालेला आहे. सर्वीकडे ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि असं वाटत आहे की अचानकपणे कोणत्याही क्षणी आता पाऊस पडेल असं वातावरण सर्वचकडे झालेलं आहे. तुमच्याकडे पण झालेलं आहे, आमच्याकडे पण झालं आहे, सर्वाकडे असंच वातावरण आपण बघत आहोत. तर पाऊस अचानकपणे केव्हाही येईल असं वातावरण सध्या झालेलं आहे. तर या बातमी रिपोर्टमध्ये आपण बघणार आहोत पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी. 16 वर्षानंतर नवा विक्रम घडलेला आहे. महाराष्ट्रात या तारखेला येणार आहे पाऊस. बघा, म्हणजे या तारखेपासून मान्सून पाऊस सुरू होणार आहे, खरा पाऊस. तर बघा, त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती ते या रिपोर्ट बातमीनुसार आपण बघूया. हे बघा, दक्षिण पश्चिम मान्सून यंदा केरळच्या किनारपट्टीवर 24 तासाच्या आत दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने IMDने दिली आहे. ही घटना 2009 नंतरच्या मान्सूनच्या सर्वात लवकर आगमनाची नोंद ठरणार आहे. जेव्हा मान्सून 23 मे रोजी केरळात पोहोचला होता. सामान्यत मान्सून 1 जूनच्या आसपास केरळच्या किनारपट्टीवर दाखल होतो, परंतु यंदा तो तब्बल 8 दिवस आधी येण्याची शक्यता आहे. बघा, मान्सून लवकरच आगमनाचे कारण काय आहे ते कारण आपण आता इथे समजून घेणार आहोत. बघा, मान्सूनचे आगमनचे जे काही कारण आहे, लवकर आगमनाचे कारण इथे समजून घ्या. हे बघा, हवामान खात्याच्या मते गेल्या 2 दिवसात केरळच्या अनेक भागात कमी दाबाचा पट्टा आणि मान्सून प्रणालीच्या प्रगतीमुळे मुसळधार पाऊस झालेला आहे. यामुळे मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमरिन क्षेत्र, लक्षद्वीप, तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्येही मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. बघा, तर वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आहे आणि कोणत्याही क्षणी आता मान्सून सुरू होणार आहे. कारण 16 वर्षानंतर हा नवा विक्रम झालेला आहे. तर 1 जूनच्या आसपास केरळच्या किनारपट्टीमध्ये पहिले मान्सून दाखल होत होता, परंतु यंदा आता तो 8 दिवस आधी येण्याची शक्यता इथे हवामान खात्याने वर्तवलेली आहे. चला, ही बातमी तुम्हाला समजली. आता आपण पुढील बातमी बघणार आहोत, बातमी नंबर 3. बघा आता. चला, पुढील बातमी बघा आता. बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. आता सर्वात मोठी बातमी नंबर 3 आहे. तर बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. घरकुल लाभार्थ्यांना दिलासा, मोफत वाढू वाटपाचा जो काही प्रारंभ आहे तो पळसातून सुरू झालेला आहे. बघा, पळसातून प्रारंभ झालेला आहे. यासाठी मोफत वाढू सरकार तुम्हाला देत आहे. ज्यांना घरकुल मिळालेलं आहे अशा घरकुल लाभार्थ्यांना दिलासा. आता मोफत वाढू जे वाटप आहे त्या संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट. कारण या संदर्भात पहिले घोषणा झाली होती की मोफत वाढू मिळेल घरकुल लाभार्थ्यांना. आता ती सुरुवात देखील झालेला आहे. त्यासाठी प्रारंभ आहे तो प्रारंभ सुरू झालेला आहे वाटपाचा आणि पळसातून तो प्रारंभ झालेला आहे. हे बघा, प्रारंभ पळसातून झालेला आहे, त्याबद्दल बातमी बघा. हे बघा, घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाढू वाटपाच्या राज्य शासनाच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी शनिवारी तारीख 24 पळसा तालुका माहूर येथून सुरू करण्यात आली. आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाढू वाटपास औपचारिक प्रारंभ करण्यात आला. बघा, प्रारंभ झालेला आहे, पळसा इथून प्रारंभ झालेला आहे. आता तुम्हाला जे वाढू आहे
5 ब्रास काय वाढू आहे ती मिळणार आहे, मोफत वाढू आहे ती घरकुल लाभार्थ्यांना मिळत आहे। हे बघा, आमदार केराम यांची या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थिती शक्य नसल्यामुळे त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधला। मागील अनेक महिन्यापासून वाढू टंचाईमुळे रखडलेली घरकुल बांधणीची कामे आता पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पंचायत समिती माहूर अंतर्गत सुमारे 7,000 घरकुले मंजूर आहेत, त्यापैकी 1,103 हे बघा, त्यापैकी 1,103 घरकुले फक्त माहूर शहरात आहेत। वाढू टंचाईमुळे अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलाचे स्वप्न अधुरे होते। 9 जूनपर्यंत लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाढू। हे बघा, 9 जूनपर्यंत लाभार्थ्यांना मिळणार आहे वाढू। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 20 मे ते 9 जून या कालावधीतील लाभार्थ्यांना मोफत वाढू वितरित करण्याचे आदेश दिले। त्यानंतर तहसीलदार किशोर यादव यांच्या नेतृत्वाखाली वाढू गट निश्चिती लाभार्थ्यांची यादी संकलन आणि वितरण व्यवस्थेची अंमलबजावणी केली। ओके, तर सर्वात मोठी बातमी होती पण तर 9 जूनपर्यंत सर्व लाभार्थ्यांना घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाढू मिळणार आहे। ही सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर घरकुल लाभार्थ्यांसाठी होती। चला, ही बातमी पण तुम्हाला समजली, घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा, ही बातमी पण तुम्हाला समजली। आता पुढील बातमी बघा। त्यानंतर पुढील बातमी आहे बातमी नंबर 4, बातमी क्रमांक 4, ब्रेकिंग, सर्वात मोठी बातमी। राज्यभरात EV वाहनांना टोल माफी, फडणवीस सरकारच्या धडाकेबाज निर्णयाचे आदेश निघाले। बघा, धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे, फडणवीस सरकारच्या धडाकेबाज निर्णयाचे आदेश निघाले। तर EV, तर बघा इलेक्ट्रिक वाहन जे आहेत, आता सर्वीकडे आपण बघतच आहोत इलेक्ट्रिक वाहन जोरदार चालत आहेत। तर इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक वाहन जे आहेत, इलेक्ट्रिकमध्ये आता 4 व्हीलर पण आहेत। तर इलेक्ट्रिक जे पण वाहन आहेत, चार्जिंग वाहने, ओके, सिंपल भाषेत तुम्हाला सांगतो चार्जिंग वाहने, तर या वाहनांना आता टोल माफी, फडणवीस सरकारच्या धडाकेबाज निर्णयाचे आदेश निघाले। बघा, बातमी काय आहे तुम्ही समजून घ्या पहिले। मंत्रिमंडळाच्या बैठकीत एका पाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेणाऱ्या फडणवीस सरकारने आता राज्यभरात, हे बघा, आता राज्यभरात EV वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय 29 एप्रिल 2025 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता। त्यानंतर अखेर याबाबतचा शासन आदेश दिनांक 23 रोजी जारी करण्यात आला आहे। पर्यावरण संवर्धनासाठी विद्युत वाहनांचे उत्पादन व वापराला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे। ओके, तर बघा ही सर्वात मोठी बातमी होती। तर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता जे पण EV वाहन आहेत, इलेक्ट्रिक वाहन आहेत, अशा इलेक्ट्रिक वाहनांना आता टोल माफी, ओके, हा धडाकेबाज निर्णय घेण्यात आला आहे। इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी आहे, म्हणजे टोल माफी जो काही टॅक्स आहे, जो काही कर भरावा लागतो, टोल माफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता टोल माफी म्हणजे टॅक्स जो आहे तो तुम्हाला द्यावा लागणार नाही, EV वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याबद्दल ही सर्वात मोठी बातमी होती। चला, ही बातमी पण तुम्हाला समजली, पुढे बातमी बघा। तर पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या होत्या, कामाच्या बातम्या होत्या, त्या सर्व कामाच्या बातम्या बघितल्या। तुम्ही इथपर्यंत सर्वांनी व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद। कारण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, जी पण माहिती माझ्याकडे येते ती माहिती एकदम तुम्हाला सिंपल सोप्या भाषेत मी सांगत असतो। ही माहिती तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेत मी सांगितलेलं आहे, तुमच्या लक्षात पण आले असेल, सर्व माहिती व्यवस्थितपणे समजून मी तुम्हाला सांगितलेलं आहे।
चला, तुम्हाला ही अपडेट समजली, सर्व माहिती समजली. आपण पहिले लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील माहिती बघितली. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे मोबाईलचे SMS चेक करत राहा. अचानकपणे कोणत्या क्षणी पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत बहिणींनो. तर ही सर्वात मोठी गुड न्यूज मी तुम्हाला पहिली सांगितली. त्यानंतर जे आपण अपडेट होत्या त्या सर्व अपडेट पण तुम्हाला मी सांगितल्या. सर्व माहिती सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे. ओके, तर लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो किंवा रोजच्या ताज्या बातम्या असो, त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. ओके, ठीक आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. तर सर्वांनी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, पटकन पहिले लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा, म्हणजे येणारे संपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेल आयकन पण प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. चला, आपण भेटू मग एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.